गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळेजण? छानच असतील. तर चला, आपलं मराठी कपलमध्ये ब्लॉग चालू झालेले आहेत, त्यामुळे बघायला तर काही पण विसरू नका. तर आजचा ब्लॉग आहे गुरुवारचा सकाळचा. जसं येईल तसे मी ब्लॉग घेत जाणार आहे इथून पुढं. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्रायबर लाईक वगैरे करायला विसरत जाऊ नका. तर चला मग बघूया आपण सकाळची रुटीन काय काय आहे ते. तर सकाळचं शुभम 7 वाजताच जातो, त्याच्यामुळे त्याला खिचडी वगैरे करून दिलेली, तो सकाळीच गेला. त्याच्यानंतर मग आमची श्रेयाची माझी तयारी होती. श्रेयाला तर सुट्टी होती गुरुवारी, का तर ख्रिसमस होतं. त्याच्यामुळं मग संध्याकाळची भाकर पण राहिलेली होती. मग तिचं होतं की मम्मी भाकरीचं तुकडे करून त्याचं हे कर म्हणून फ्राय, तिला आवडतं खूप. मी तेच केलं की सगळं कांदा वगैरे चिरून घेतलं वगैरे, सगळं त्याला काही काही लागतं ते चिरून वगैरे घेतलं. ते मिक्सरमधनं पण बारीक वगैरे करून घेतलं सगळं. आणि त्याच्यानंतर मग त्याची रेसिपी बघा मग कसं केलं आहे ते. आणि भात पण होता, तो पण गरम करायचा होता. तर मग जरा बघूया भाकरीचे तुकडे भुगा करून कसं केलं आहे ते. तर सर्वप्रथम मी कढई ठेवली गॅसवरती, त्याच्यामध्ये तेल टाकले, कांदा टाकले परतायला. त्याच्यानंतर मग बाकीचं सगळं जे आहे मिरची वगैरे ते सगळं टाकून दिले. मग मी त्याच्यामध्ये हळद वगैरे सगळं ते मस्त फ्राय वगैरे करून घेतले. त्याच्यानंतर मिक्सरमधनं बारीक केलेले भाकरीचे तुकडे ते पण टाकून दिले त्याच्यात. ते पूर्ण भुगा झालेला असतो तो, आता हाताने होत नाही आणि मग ह्यानेच केला जातो, त्याच्यामुळे ते पहिलं ते करून घेतले. मग ते करून झालं, ते सगळं फ्राय वगैरे करून घेतलं. त्याच्यानंतर मग थोडंसं चवळीची भाजी पण होती, मग ती भाकरीचे ते तुकड्याचं बनवलेलं होतं, ते दुसऱ्या ताटामध्ये काढून ठेवलं. त्याच्यानंतर ते चवळीची भाजी थोडी होती ती आणि भात रात्रीचं होतं, मग तो बी गरम केला मिक्स करून मस्त दोन्ही मिक्स वगैरे केलं. त्याच्यानंतर मग सगळंच पसारा होता घरात पडलेला वगैरे, घरातले पण कपडे वगैरे आवरायचे होते. मग म्हटलं चला आता ते झाल्यावरती मग मी घरातलं झाडून वगैरे घेतलं, किचन वगैरे धुवून काढलं स्वच्छ. त्याच्यानंतर मग म्हटलं झाडून वगैरे झाडून वगैरे घेतलं, सगळं मस्त साफसफाई केली, कपड्यांच्या घड्या घातल्या, श्रेयाचं बेड वगैरे मस्त साफ करून ठेवला वगैरे. त्याचे पण कपड्यावरची घड्या वगैरे घालून ठेवल्या. ती तर उठल्यावरती तिला माहीतच नाही मी ब्लॉग बनवते. मग ती उठून मग वॉशरूमला वगैरे जाऊन आली. त्याच्यानंतर मग ती मला म्हटली मम्मी तू ब्लॉग बनवते? मी म्हटलं हो, तुला माहीतच नाही. मग तिला माहीतच नव्हतं मी ब्लॉग बनवते वगैरे. तर त्याच्यानंतर मग तिने पण मस्त आंघोळ वगैरे केली, फ्रेश वगैरे झाली. फ्रेश वगैरे झाल्यानंतर मग मला दुकानावरती पण जायचं होतं, शॉपवरती आपल्या पार्लरच्या. मग त्याच्यानंतर मग तिने आंघोळ वगैरे केल्यानंतर देवपूजा वगैरे केली तिने. मी पण देवपूजा वगैरे केली. झाडांना पाणी घालायचं होतं, ते पण अगोदर झाडांना पाणी वगैरे घालून घेतलं. गॅलरी धुवून काढली, सगळं स्वच्छ वगैरे सगळं मस्त. त्याच्यानंतर मग देवपूजा श्रेयाने केलेली होती. पाय वगैरे पडले, माझा टिफिन वगैरे भरला, का तर दुकानावरती जायचं होतं. त्याच्यामुळं मग बॉटल वगैरे सगळं भरलं आणि परत नंतर मग डब्बा भरला. मग डब्बा वगैरे घेतला. मग ती म्हटली मी नाही येणार, म्हणून मी आराम करते, का तर तिला प्रोजेक्ट बनवायचं होतं तर ते मग संध्याकाळी बनवायचं होतं. तर तिला म्हटलं मग ठीक आहे तू कर आराम, मग मी जाते दुकानावरती. मी दुकानावर आलते. आपल्या घरापासून शॉप जवळच 1-5 मिनिटाच्या अंतरावरती. मग मी गाडी वगैरे काही घेऊन जात नाही, रस्त्याने येताना वगैरे नाही घेतला व्हिडिओ, का तर लोक असतात मग त्यामुळे नाही घेता आला. मग डायरेक्टली मी दुकानावरती आले. दुकानावरती मग साफसफाई वगैरे केली आणि नंतर मग माझे कस्टमर चालू झाले. ते पण मला काही घेता वगैरे नाही आले. तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता. तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुढचा व्हिडिओ मग मी नंतर पोस्ट